हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपण जो ओकॅबचा जो एक कोर्स तयार केलेला आहे, ओकॅब मास्टर जो आपला कोर्स सुरू आहे, या कोर्समध्ये पार्लंट सुरी मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आपण पाहिलेले आहेत. पार्लंट सुरी मधील 132 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स OWS आपण पाहिलेत. त्यानंतरचं आपलं लेक्चर आपण ब्लॅक बुक सुरुवात केली आहे. ब्लॅक बुक मधील 1 to 50 आपण पाहिलेले आहेत बघा. 1 to 50. आजच्या लेक्चर मध्ये आपण 51 to 100 असे 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं पुणे इंग्लिश क्लबला स्वागत आहे. यू ऑल आर वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. ही थोडीशी माझ्याविषयी माहिती जी द्यायला पाहिजे. एनसीसी कॅडेट आहे मी एक, किंवा एनसीसी कॅडेट राहिलेलो आहे. मी आजही का लावतो एनसीसी कॅडेट? कारण व्हेन वी वर इन एनसीसी वी यूज टू से वन्स अ कॅडेट ऑलवेज अ कॅडेट. तुम्ही एकदा कॅडेट आहात, तुम्ही आयुष्यभरासाठी कॅडेट आहात. म्हणजे काय, आजही माझ्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मी एक एनसीसीचा कॅडेट राहिलेलो आहे तर तीच डिसिप्लिन घेऊन चालणं. म्हणूनच सगळ्या प्रकारचे डिसिप्लिन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मी आतापर्यंत म्हणजे 6 वेळा सीडीएस उत्तीर्ण केलेली आहे आणि ती सलग 6 वेळा सीडीएस उत्तीर्ण केली आहे. 4 एसएसबी इंटरव्ह्यूचा अनुभव, एफ कॅट उत्तीर्ण केली आहे, 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे, त्यानंतर नेट JRF आणि मी पीएचडी स्कॉलर आहे. याचा अर्थ माझं पीएचडी सुरू आहे. आपण वर्ड्सला सुरुवात करतोय बघा. वर्ड आहे किंवा एक फ्रेज आहे, त्या फ्रेज वरून आपल्याला वर्ड कडे जायचं असतं. तर ती फ्रेज महत्वाची, काय सांगितली ती फ्रेज. अ ग्लास टँक वेअर फिश अँड वॉटर प्लांट्स आर केप्ट. असा एखादा ग्लास टँक असतो, त्याच्यामध्ये मासे ठेवले जातात, फिश ठेवले जातात, आणि त्याचबरोबर काय असतं, वॉटर प्लांट्स म्हणजे पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात त्या असतात. राईट. मग त्याला काय म्हणतात? इट इज नोन ॲज ॲक्वेरियम. AQUARIUM, ॲक्वेरियम. ते ॲक्वेरियम काय असतं? मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला हे बघायला भेटते बघा. असे टँक मांडलेले असतात. फोटोसाठी इमेज मी तुमच्या समोर घेतली बघा. असा एक टँक असतो, त्या टँक मध्ये पाणी असतं आणि पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मासे ठेवलेले असतात किंवा काही वनस्पती वगैरे ठेवलेल्या असतात, ज्या वॉटर काय म्हणतात त्याला, वॉटर प्लांट्स असतात. राईट. ते त्या टँक मध्ये ठेवलेलं असतं. मग दिस इज नोन ॲज ॲक्वेरियम. यातील ॲक्वा हा जो शब्द आहे ना, AQUA, ॲक्वा. ॲक्वा इज रिलेटेड टू वॉटर, पाण्याशी संबंधित, म्हणून त्याला ॲक्वेरियम असं म्हटलेलं आहे. ओके. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात आपण. एनिमल्स अँड प्लांट्स ग्रोइंग और लिव्हिंग इन और नियर वॉटर. पाण्याच्या जवळ किंवा पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत, त्यांना काय म्हणता येईल? अगेन, ॲक्वा म्हणजे काय? पाणी किंवा पाण्याशी संबंधित. राईट. पाण्याशी संबंधित. मग पाण्याशी संबंधित जे आहे त्याला ॲक्वा असा शब्द आहे. आणि ॲक्वाटिक म्हणजे पाण्यामध्ये येणाऱ्या वनस्पती किंवा पाण्यामध्ये जगणारे प्राणी, ॲनिमल्स. एनिमल्स अँड प्लांट्स ग्रोइंग और लिव्हिंग, त्याच्यामध्ये राहणारे किंवा त्याच्यामध्ये वाढणारे वनस्पती आणि प्राणी, त्यांना म्हणतात ॲक्वाटिक. जसं मग ॲक्वाटिक जलचर प्राणी म्हणतो, पण त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वाटिक ॲनिमल्स. राईट. ॲनिमल मूव्ही एक अलीकडे येऊन गेली बघा काही दिवसांपूर्वी, ॲनिमल्स. नेक्स्ट वर्ड इज किंवा नेक्स्ट फ्रेज आहे, द स्टडी ऑफ ह्युमन हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री थ्रू द एक्सकॅव्हेशन ऑफ साइट्स. साइट्स म्हणजे वेगवेगळे ठिकाण. मग या ठिकाणांचं काय करणं? एक्सकॅव्हेशन करणं. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय? उत्खनन. उत्खनन. मग वेगवेगळ्या ठिकाणांचं उत्खनन करणं, आणि त्या उत्खननाद्वारे जी एक ह्युमन हिस्ट्री आहे किंवा हिस्ट्रीच्या अगोदरचा पिरियड आहे. आता ते कालखंड जो आहे, ते कालखंड वगैरे सांगण्यापेक्षा ते हिस्ट्रीमध्ये ज्यांचं ऑप्शनल आहे किंवा हिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन आहे, ते सांगू शकते की हिस्ट्री अँड प्री हिस्ट्री काय कॉन्सेप्ट आहेत. परंतु हिस्ट्री मधील आपण एक लेमन्स अंडरस्टँडिंग मध्ये काय म्हणता येईल, सामान्य माणूस म्हणून, की हिस्ट्री मधलं जे एक अंडरस्टँडिंग आहे ते करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणांचं काय करतो? उत्खनन करतो. ते उत्खनन जे करण्याचं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री जाणून घेण्याचं शास्त्र आहे, त्याला आर्किओलॉजी असं म्हणतात. आर्किओलॉजी. ARCHEOLOGY. स्पेलिंग बघा बरं का. ARCHEOLOGY, आर्किओलॉजी. ओके. आर्किओलॉजी. याला मराठीमध्ये शब्द आहे पुरातत्वशास्त्र. पुरातत्वशास्त्र. ओके. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात. द प्लेस वेअर पब्लिक
गव्हर्नमेंट और हिस्टोरिकल रेकॉर्ड्स आर केप्ट, ज्या ठिकाणी फार मोठमोठे रेकॉर्ड्स ठेवले जातात किंवा शासकीय रेकॉर्ड्स ठेवले जातात, अभिलेख ठेवले जातात, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात आर्काइव्ह. ARCHIVE, आर्काइव्ह, राईट. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे रेकॉर्ड्स ठेवले जातात किंवा सरकारचे जे रेकॉर्ड्स ठेवले जातात, जुने रेकॉर्ड्स, त्याला अभिलेख म्हणतात किंवा अभिलेखागार. म्हणजे काय? ज्या ठिकाणी जे रेकॉर्ड, जुने रेकॉर्ड्स आहेत, ते रेकॉर्ड्स ज्या ठिकाणी ठेवले जातात त्याला अभिलेखागार म्हणतात. म्हणजेच काय? आर्काइव्ह. आर्काइव्ह म्हणजे जुने रेकॉर्ड्स ज्या ठिकाणी ठेवले जातात त्याला म्हणतात आर्काइव्ह. आर्चाइव्ह नाही बरं का, किंवा आर्चिव्ह असं नाही येते. आर्चिव्ह, आर्ची तिकडे सोडून द्यायची, इकडे आर्काइव्ह. ओके. वन हु इज अ ग्रेट लव्हर ऑफ बुक्स. मी तुम्हाला नेहमी सांगतो बघा, एक जर वर्ड दिलेला आहे, त्या वर्डच्या सुरुवातीला एक प्रिफिक्स येत असतो आणि शेवटी जे असेल त्याला सफिक्स म्हणतात. PHILE, फाईल. फाईल म्हणजे काय? लव्हर किंवा एखाद्या गोष्टीवर प्रेम करणारा, लव्हर, राईट. तुम्हाला काय आपलं फक्त एकच लव्हर माहिती? तसं नसते, असं पण असते. वेगवेगळ्या गोष्टीवरती प्रेम करू शकतो आपण, त्याला लव्हर म्हणतात. PHILE, फाईल म्हणजे लव्हर. आता जर हा फाईल आहे किंवा एखाद्या गोष्टीवरती प्रेम करणारा सांगायचा आपल्याला, परंतु सफिक्स म्हणून जर घ्यायचा असेल तर PHILE, फाईल, अशा प्रकारे सफिक्स येतो. आणि त्याच मिनिंगचं परंतु आपल्याला प्रिफिक्स जर आणायचा आहे तर तो प्रिफिक्स येतो फिल. PHIL. ओके. इकडे फाईल येणार सफिक्स म्हणून आणि प्रिफिक्स म्हणून जर आला तर फिल, ज्याचा मिनिंग असतो एखाद्या गोष्टीवरती प्रेम करणारा. आता बुक्स, पुस्तकांवर जो प्रेम करणारा आहे त्याला म्हणतात बिब्लिओफाईल. ओके. BIBLIOPHILE, बिब्लिओफाईल. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक आहेत, या पुस्तकांवरती प्रेम करणारा त्याला बिब्लिओफाईल म्हणायचं. आणि मग त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे. अ लव्हर ऑफ बुक्स, समवन हू फाइंड्स जॉय अँड पीस ऑफ माइंड व्हाईल होल्डिंग अ क्वालिटी बुक. क्वालिटी बुक एखाद्याकडे असल्याच्या नंतर ज्याला मेंटल पीस लाभते किंवा आनंद होतो किंवा तो वाचताना आनंद मिळतो, त्याला काय म्हणू आपण? पुस्तक प्रेमी. पुस्तक प्रेमी म्हणजे कोण? बिब्लिओफाईल. द सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स अँड देअर स्ट्रक्चर. वनस्पती आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्यांचा अभ्यास करणारं जे एक शास्त्र आहे त्याला काय म्हणू आपण? प्लांट्स अँड देअर स्ट्रक्चर. मग प्लांट्स आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आहे, आणि याचा सायंटिफिक स्टडी, शास्त्रीय अभ्यास जे करतो त्याला बॉटनी असं म्हणतात. BOTANY, बॉटनी. इंग्लिश, मराठीमध्ये याला वनस्पती शास्त्र, वनस्पती शास्त्र म्हणतात, राईट. आता हे झालं प्लांट्स. जर ऍनिमल जर असतील तर ऍनिमलचं सायंटिफिक स्टडी जर असेल तर त्याला आपण म्हणतो झुलॉजी. ZOOLOGY, झुलॉजी, राईट. त्याला म्हणतात प्राणीशास्त्र. ओके. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. नेक्स्ट वर्ड, आणखी एक शब्द आहे समजा बायोलॉजी. BIOLOGY, बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. जीवशास्त्र. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात. हार्ड बट इझिली ब्रोकन, लायबल टू ब्रेक इझिली. असं काहीतरी असतं बघा, एखादा पदार्थ वगैरे असतो तो दिसायला काय दिसणार? हार्ड दिसणार, परंतु इझिली ब्रोकन, तो फार लवकर असा तुटू शकतो वगैरे, त्याला आपण काय म्हणू? ठिसूळ. ठिसूळ, जो लवकर तुटू शकतो वगैरे, राईट. लायबल टू ब्रेक इझिली, जे एकदम सोप्या पद्धतीने तुटू शकतं किंवा त्याचा चुरा केला जाऊ शकतो, भुगा केला जाऊ शकतो. मग असं काय असतं? काहीतरी ठिसूळ असतं, राईट. ते ठिसूळ असतं म्हणजेच काय? ब्रिटल. BRITTLE. आणखी मोठ्या याच्यात लिहितो BRITTLE, ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय? जे इझिली तुटू शकेल, फुटू शकेल, ज्याचा भुगा होऊ शकतो, चुरा होऊ शकतो. हाऊस ऑर शेल्टर ऑफ अ जिप्सी, एक फ्रेज आहे. त्यानंतरची फ्रेज आहे अ ग्रुप ऑफ पीपल एस्पेशली ट्रेडर्स और पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग टुगेदर अक्रॉस अ डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय? आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? वाळवंट, राईट. मग वाळवंट, या वाळवंटामध्ये कोण आहे? अ ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा एक गट आहे, समूह आहे. तो कशासाठी फिरतोय? एक तो व्यापाऱ्यांचा समूह आहे किंवा पिलग्रिम्स. ट्रेडर्स म्हणजे कोण? व्यापारी.
पिलग्रिम्स म्हणजे कोण? आपण त्याला काय म्हणतो, एखादा देव आहे किंवा धार्मिक स्थळ आहे, तर त्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जाणारे उपासक म्हणूयात, राईट? त्यांना पिलग्रिम्स म्हणतात. नंतर ट्रॅव्हलिंग टुगेदर अक्रॉस अ डेझर्ट. डेझर्ट मधून असा लोकांचा एक ग्रुप असेल, ट्रेडर्स असतील किंवा धार्मिक उपासक असतील, एखाद्या देवाचे उपासक असतील, ते जर जात असतील तर तो जो ग्रुप आहे, दॅट ग्रुप इज नोन ॲज कॅरावान. CARAVAN, कॅरावान. CARAVAN, कॅरावान, राईट? किंवा मग जिप्सीज वगैरे ठेवण्यासाठी एक जर मोठं हाऊस असतं किंवा शेल्टर असतं, राईट? ज्या ठिकाणी त्यांना उभं केलं जातं जिप्सीजना, त्याला काय म्हणतो आपण? कॅरावान. CARAVAN, कॅरावान. A list or collection of books or informative graphics. एक कुठल्याही गोष्टींची लिस्ट असते. 1 2 3 4 5. ही जे कुठल्या तरी आपल्याकडे आर्टिकल्स वगैरे असतील त्यांची जी एक लिस्ट असते ना, अशा प्रकारची लिस्ट असते. दॅट लिस्ट इज नोन, त्या लिस्टला काय म्हणतात? कॅटलॉग. CATALOGUE. स्पेलिंग बघा, शेवटी आहे LOGUE. लॉग, कॅटलॉग. CATALOGUE, कॅटलॉग. जसं आणखी एक आपल्याकडे आहे बघा, डायलॉग शब्द आहे. DIALOGUE, डायलॉग. डायलॉग म्हणजे काय? संवाद, जो आजकाल फार कमी होत चाललाय, राईट? मुलांमध्ये असेल, मुलीमध्ये असेल, आईवडील म्हणजे पेरेंट्स आणि त्यांच्या पाल्यांमध्ये असेल, डायलॉग कमी होत चाललाय. याचं कारण काय? मोबाईल. जेवताना सुद्धा आपण मोबाईल काढून बसतो, काहीतरी नाही का, याला मेसेज पाठव, त्याला मेसेज पाठव, याचे स्टेटस बघ, त्याचे स्टेटस बघ, असे काहीतरी रिकामे धंदे करत बसतो. डायलॉग कमी होत चालला, संवाद कमी होत चालला. डायलॉगचं स्पेलिंग बघा, DIALOGUE, डायलॉग. कॅटलॉग म्हणजे काय? यादी, एक लिस्ट. ती यादी जी असते त्याला कॅटलॉग म्हणतात. कॅटलॉगचं स्पेलिंग बघा, CATALOGUE, कॅटलॉग. नेक्स्ट इज द मर्डर ऑफ अ होल रेस और ग्रुप ऑफ पीपल. रेस म्हणजे काय? की रनिंगची रेस नाही, पळण्याची रेस नाही, धावण्याची शर्यत नाही. रेस म्हणजे काय? वंश, राईट? मर्डर म्हणजे काय? मारणे, हत्या करणे. मर्डर, हत्या. मग होल कम्युनिटी असेल, त्या कम्युनिटीची हत्या करणं, किंवा एक पूर्ण जर धार्मिक गट आहे किंवा वांशिक गट आहे, त्या वांशिक गटाची हत्या करणं, त्याला म्हणतात जिनोसाइड. GENOCIDE, साइड. CIDE, साइड म्हणजे काय? हत्या, राईट? म्हणूनच मग CIDE मधला फक्त साइड, CID घेतला. CID आणि याच्यावरून मालिका तयार झाली. कोणाची हत्या झाली म्हणून मालिका तयार, CID, राईट? ओके, इलॉजिकल लॉजिक आहे. जिनोसाइड. जिनोसाइड म्हणजे काय? याला आपण म्हणतो वंश हत्या. ओके, जिनोसाइड, एखाद्या वंशाची हत्या, वांशिक गटाची हत्या. एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर, पाण्याची भीती. पाण्याची भीती. एक्स्ट्रीम या शब्दाचा अर्थ आहे प्रचंड. फिअर म्हणजे भीती. वॉटर म्हणजे पाणी. पाण्याची प्रचंड भीती जर असेल, एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर, इट इज नोन ॲज हायड्रोफोबिया. यातील फोबिया या सफिक्सचं मिनिंग आहे भीती. फोबिया, भीती म्हणतो आपण त्याला. हायड्रो म्हणजे काय? पाणी. पाणी किंवा पाण्याशी संबंधित. हायड्रोफोबिया, पाण्याची भीती. मग एक साधा एक थोडस कार्टून टाइप घेतला, हा तसा एक कार्टूनच आहे. याला जर पाणी, आजूबाजूला पाणी आहे आणि मध्ये एक छोटस बेट टाइप आहे, लँडचा पार्ट आहे, किंवा मग आणखी एखादा बलून टाइप आहे, त्याच्यावरती उभं केलं तर त्याला पाणी जर दिसलं साईडला तर प्रचंड भीती वाटते. म्हणजे काय? पाण्याची जर भीती असेल, प्रचंड भीती वगैरे जर असेल, तर त्याला काय म्हणू शकतो आपण? हायड्रोफोबिया. जस्ट वाटलं तुम्हाला लक्षात ठेवायचं तर तुम्ही या इमेजवर लक्ष ठेवू शकता. प्रत्येक वर्डला इमेज का नाही देते? म्हणजे काय इमेज देऊन काय होणार? चित्र लक्षात राहतील, वर्ड्स लक्षात नाही राहिले तर काय करणार? घेते का लक्षात? सो काही ठिकाणी दिलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुगल करून फोटोज वगैरे पाहू शकता. अ पर्सन हू सुपरवायझेस ड्युरिंग अन एक्झामिनेशन. एक्झामिनेशन सुरू असताना जो सुपरविजन करण्यासाठी व्यक्ती असतो, आपण नाही का एक्झामला बसतो, कंबाईन पूर्व, मेन्स वगैरे कोणत्याही एक्झामला बसलेला असताना, कोणते ते अटेंडन्स वगैरे घेणारे असतात, तुमच्या आन्सर शीट वरती मार्क करणारे असतात, साईन करणारे असतात.
दोज आर नोन ॲज इन्व्हिजिलेटर्स. INVI स्पेलिंग बघा, INVIGILATOR इन्व्हिजिलेटर. इमेज मध्ये बघा की दीदी, हा दादा, की दीदी, की दीदी, हे सगळेजण अभ्यासाला परीक्षेला आलेले आहेत, एक्झाम अटेम्प्ट करतात, एकदम गुंग झालेले. हा सुपरविजनला उभा आहे हा पठ्ठ्या, राईट. पठ्ठ्या म्हणजे थोडक्यात सर म्हणून आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, राईट. त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हिजिलेटर. एक्झामिनेशन मध्ये सुपरविजन करणारी व्यक्ती इज नोन ॲज इन्व्हिजिलेटर. दॅट विच कॅन नॉट बी कॉल्ड बॅक. दॅट विच कॅन नॉट बी मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्यानंतर बीचा जर वापर झाला असेल तर पुढे V3 चा वापर करावा लागतो, वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो. दॅट विच कॅन नॉट बी कॉल्ड बॅक, ज्या गोष्टीला वापस नाही घेतलं जाऊ शकत. रिव्होक, मग त्याला काय म्हणता येईल? रिव्होक नाही करता येणार. REVOKE. रिव्होक म्हणजे एखादी गोष्ट वापस घेणे, राईट. मी जर एखादा शब्द बोललो, शब्द वापस घेता येईल का मला? शब्द गेला गेला, राईट. बाळासाहेब ठाकरे म्हटले बघा, माझा शब्द बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा आहे, एकदा निघाला निघाला, मी वापस घेत नाही. अर्थात त्यांना ते शोभून दिसतं. म्हणजे काय? ते वापस, आता ते ठीक आहे, म्हणजे त्यांच्या रिस्पेक्ट म्हणून ठीक आहे. आता एखादी गोष्ट असते, आपल्याकडून एखादी कृती जर घडली तर ते जर वापस घेता येत असेल, बोललेलं वापस घेता येत असेल, त्याला आपण रिव्होकेबल म्हणूयात. रिव्होक करता येतं, वापस घेता येतं. परंतु जर ते वापस घेता येत नसेल तर त्याला IR अशा प्रकारे काय प्रिफिक्स द्यायचा, फक्त IR. म्हणून बघा, IR REVOCABLE, इररिव्होकेबल. दॅट विच कॅन नॉट बी कॉल्ड बॅक, जे वापस घेता येणार नाही त्याला काय म्हणू आपण? इररिव्होकेबल. नेक्स्ट, ए प्लॅन ऑफ अ जर्नी इन्क्लुडिंग द रूट अँड प्लेसेस दॅट यू विजिट. एखाद्या आपण काय करतो, ट्रेकिंग म्हणा किंवा मग एखाद्या ठिकाणी ट्रिप प्लॅन करतो. मग आपण ठरवतो की आपण या ठिकाणी निघणार आहोत, पुण्यातून निघणार आहोत, पुण्यातून आपण जातो कोकणात, मालवणला. पहिला पॉइंट आपला म्हणजे मालवणला पहिला मुक्काम करू, मालवणवरून नंतर आपण देवगडला जाऊ, देवगडवरून आपण नंतर पुन्हा इकडे रत्नागिरीमध्ये 2-4 प्लेसेस बघू. की जे सगळं असतं ना, रूट डिसाइड करणं, कोणकोणत्या ठिकाणी आपण थांबायचंय वगैरे, दॅट इज नोन ॲज इटिनररी. ITINERARY, इटिनररी म्हणजे जाण्याचा रूट आणि कोणकोणत्या ठिकाणी स्टे करायचा आहे याचं प्लॅन करणं, दॅट इज नोन ॲज इटिनररी. ओके. अ पर्सन विथ स्ट्रॉंग डिझायर टू स्टील. स्टील म्हणजे काय? चोरी करणे, चोरी करणे. डिझायर म्हणजे काय? इच्छा. स्ट्रॉंग म्हणजे प्रचंड, प्रचंड इच्छा होणे चोरी करण्याची. आज काहीतरी चोरायचंच, आज काहीतरी चोरायचंच, आणि मग तो बाहेर पडतो आणि मग एखाद्याचं मन चोरतो. अरे वा, किती सुंदर कॉन्सेप्ट. एक किसी का दिल जीतना कितनी अच्छी बात है. ते नाही, हे चोरी करणं, वस्तूंची चोरी करणं, राईट. IPC 378, IPC 378 चोरी. 379 म्हणतं शिक्षा देऊन टाका याला लगेच IPC मध्ये. ओके. चोरी करण्याची प्रचंड इच्छा होणे, तीव्र इच्छा होणे, त्याला कॉन्सेप्ट, त्याला शब्द आहे क्लेप्टोमॅनिया. KLEPTOMANIA, क्लेप्टोमॅनिया. येते का लक्षात? क्लेप्टोमॅनिया इज चोरी करण्याची तीव्र इच्छा. आणि ज्या व्यक्तीला चोरी करण्याची तीव्र इच्छा होते तो आहे KLEPTOMANIAC, क्लेप्टोमॅनियाक. चोरी करण्याची तीव्र इच्छा असलेला व्यक्ती क्लेप्टोमॅनिया. काही लोकांना फेब्रुवारीमध्ये फार इच्छा होते बघा चोरी करण्याची. काय चोरी करायचंय किंवा काय चोरी होऊ द्यायचंय हे मी लेक्चर मध्ये सांगत नाही. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही जाणकार आहात सगळ्या गोष्टींचे, तुम्हाला ते समजून जाईल. जर मी फेब्रुवारी म्हटलंय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड, ए कॉपी ऑफ अ बुक, पीस ऑफ म्युझिक इटसेट्रा बिफोर इट हॅज बीन प्रिंटेड. एखादी गोष्ट असेल तर ते प्रिंट होण्यासाठी, म्हणजे पुस्तक बघा, पुस्तक मला लिहायचंय, ते लिहिण्याच्या अगोदर मी काय करतो, एक कच्चा खरडा लिहून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग जो टाईप रायटर त्याच्याकडे नेऊन देतो की हा सर हे असं मला टाईप करून द्या. तो जो कच्चा खरडा असतो दॅट इज नोन ॲज मॅन्युस्क्रिप्ट. MANUSCRIPT, मॅन्युस्क्रिप्ट. मग एक फोटो घेतलाय बघा, एक इमेज घेतलीये, एक बुक प्रिंट होण्याच्या अगोदर, त्याची छपाई होण्याच्या अगोदर जे असं लिहिलेलं असतं कागदावरती कच्च, आणि अर्थात ते जर फायनल जरी असेल तरी पण जे हाताने लिहिलेलं असतं त्याला म्हणतात मॅन्युस्क्रिप्ट. मग मराठीमध्ये काय वर्ड आहे त्याच्यासाठी? हस्तलिखित.
लिखित म्हणजे हाताने जे लिहिलेलं आहे ते हस्तलिखित, दॅट इज नोन एज मॅन्युस्क्रिप्ट. अ पेपर रिटन बाय हँड, जे हाताने ज्याच्यावरती लिहिलेलं आहे दॅट इज ऑल्सो नोन एज मॅन्युस्क्रिप्ट. ओके. अ पर्सन हु डिसलाइक्स विमेन. आता बघा, माझी आवडती अभिनेत्री आहे जेनेलिया डिसूजा, अर्थात ते चेंज होते बरं का नेहमीच, परंतु जेनेलिया डिसूजा एक वेळ होती आणि आताही आहे की मला आवडायची, अगोदरही आवडायची, आताही आवडते. तिचं जे टोपण नाव आहे, निक नेम आहे, दॅट इज जिनी, GYNI किंवा जे असेल ते GENE, जिनी. मग जेनेलियाचं जिनी केलेलं आहे. मग जिनी याच्यावरून मी हा शब्द लक्षात ठेवलेला. जर जेनी स्त्री आहे, मग स्त्रीचा द्वेष म्हणूयात, स्त्रीचा तिरस्कार करणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात, आता हे मिझो तर माहिती आहे आपल्याला, हेट करणं, HATE, हेट, MI असो, मिझो. जिनिस्ट, जिनिस्ट, आता मी असं लॉजिक लावलं की जिनिस्ट म्हणजे कोण, जेनेलिया जर स्त्री आहे तर त्याला आपण स्त्री म्हणू. मग स्त्रीचा तिरस्कार करणारा, स्त्रीचा हेट करणारा मिसोजिनिस्ट. कळतंय का? काय लोक याला मिसोगायनिस्ट म्हणतात. तुम्हाला मिसोगायनिस्ट म्हणायचं, मिसोगायनिस्ट म्हणा. मला लक्षात ठेवायचं होतं, मी त्याला मिसोजिनिस्ट म्हटलं. मिसोगायनिस्ट सुद्धा म्हणू शकता, मिसोजिनिस्ट सुद्धा म्हणू शकता, जे म्हणायचं ते म्हणा. अ पर्सन हु डिसलाइक्स विमेन, महिलांचा तिरस्कार करणारा मिसोजिनिस्ट. नेक्स्ट वर्ड, गिव्हिंग अनड्यू फेवर्स टू वन्स ओन किथ अँड किन. एक इडियम आहे बघा, किथ अँड किन म्हणजे कोण, जवळचे नातेवाईक, नातेवाईक, जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेसंबंध असतात त्याला KITH, किथ अँड किन असं म्हटलेलं. MPSCने एकदा काय केलं, ही इडियम अशा चुकीच्या प्रकारे विचारली, KITH, किथ अँड KEEN असं केलं. हा किन नाहीये. या किनचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीकडे काय असणं, इंटरेस्ट असणं. किन एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं, KEEN. आयोगाने किथ अँड किन असं लिहिलं आणि सांगितलं कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे, तर ते किथ अँड किन नसतं, किथ अँड KIN, किन अशा प्रकारे आहे इडियम. जवळचे नातेवाईक ही इडियम पण तुम्हाला सांगून टाकली. आता बघा, जवळच्या नातेवाईकांना गरज नसताना किंवा जे नियमामध्ये बसत नाही अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करता, फेवर्स देता, फेवर करता, राईट. म्हणजे मी जर मोठ्या पदावरती आहे तर मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना हळूहळू करून आधी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नोकरी लावतो महानगरपालिकेत आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना परमनंट करून टाकायचं. दॅट इज नोन ॲज नेपोटिझम. NEPOTISM, नेपोटिझम. येते का लक्षात? जवळच्या नातेवाईकांना फेवर्स करणे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, नोकरीला लावणं, एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देणं, राईट. मी जर एखादा ग्रुप एचा अधिकारी आहे तर मग त्या ठिकाणचा एखादा कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या नातेवाईकाला देऊन टाकायचे, काही पर्सेंटेज ठरवून टाकायचे, राईट. त्याला म्हणतात नेपोटिझम. अ पर्सन हु कलेक्ट्स कॉइन्स, कॉइन्स म्हणजे काय, नाणे. मग नाणे कलेक्ट करणारा जो व्यक्ती आहे किंवा ज्याला छंद आहे त्याला काय म्हणतो आपण, न्यूमिस्मॅटिक्स. न्यूमिस्मॅटिक्स अशा प्रकारे कॉइन्स कलेक्ट करण्याचा छंद, न्यूमिस्मॅटिक्स, राईट. आणि पर्सन जो आहे त्याला न्यूमिस्मॅटिस्ट असं म्हणूयात. न्यूमिस्मॅटिक्स कॉइन्स वगैरे कलेक्ट करण्याचा छंद, न्यूमिस्मॅटिस्ट जो कॉइन्स वगैरे कलेक्ट करणारा जो पर्सन आहे, दॅट पर्सन इज नोन ॲज न्यूमिस्मॅटिस्ट. A person who walks on foot and not traveling in a vehicle. Vehicle म्हणजे काय, एखादं वाहन. वाहनाद्वारे जर तुम्ही प्रवास करत नसाल आणि तुम्ही पायाने चालताय, फूट, वॉकिंग ऑन फूट, पायी चालताय, रस्त्याच्या साईडने चालताय. तुम्हाला माहिती ना, रस्त्याच्या साईडला एक पादचारी मार्ग असतो. इट इज नोन ॲज काय म्हणतात, पादचारी मार्ग, राईट. फुटपाथ म्हणतो आपण त्याला, FOOT, फुटपाथ. फुटपाथ वरून चालणारा कोण, पादचारी, त्यालाच काय म्हणतात, पेडेस्ट्रियन. PEDESTRIAN, पेडेस्ट्रियन. पेडेस्ट्रियन म्हणजे कोण, पादचारी, रस्त्यावरून चालणारा जो एक पादचारी आहे त्यालाच म्हणतात पेडेस्ट्रियन. वेगळा काय शब्द सांगणार ना, जो पायी चालतोय तो, वाहनांद्वारे जात नाही तो. अलीकडे काय झालं ना, त्या फुटपाथ वरून सुद्धा लोक गाड्या घालतात. सॉलिड. नेक्स्ट, व्हायलेशन ऑफ समथिंग होली और सॅक्रेड. एखादी व्हायलेशन म्हणजे काय करणं, उल्लंघन, उल्लंघन, राईट.
होली म्हणजे काय? पवित्र. एखाद्या पवित्र गोष्टीचं किंवा पवित्र ठिकाणाचं, होली म्हणजे सुद्धा पवित्र आणि सॅक्रेड म्हणजे सुद्धा पवित्र. एखाद्या पवित्र ठिकाणाचं काय करणं? उल्लंघन करणं म्हणजे काय करणं? त्याचं पावित्र्य नष्ट करणं. पावित्र्य नष्ट करणे किंवा नष्ट होईल असं वागणे. राईट? पावित्र्य नष्ट करणे किंवा पवित्र त्याचं पावित्र्य नष्ट करणे, ते अपवित्र होईल असं काहीतरी वागणे. दॅट इज नोन ॲज सॅक्रिलेज. SACRILEGE सॅक्रिलेज. SACRILEGE सॅक्रिलेज. ओके. नेक्स्ट, अ लार्ज नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर. बरेचसे मासे आहेत आणि ते ग्रुपने राहत आहेत. तुम्ही स्कुबा डायव्हिंग करत असाल, मलाही फार आवड आहे स्कुबा डायव्हिंगची. तुम्ही स्कुबा डायव्हिंग जर करत असाल आणि स्कुबा डायव्हिंग करताना तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करायला आतमध्ये जाता तेव्हा माशांचा असा गट दिसतो, ग्रुप दिसतो. दॅट ग्रुप इज नोन ॲज शोल. SHOAL शोल. शोल ऑफ फिश. कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये शोल कशाचं असतं? अ ग्रुप ऑफ फिश इज नोन ॲज शोल. राईट? SHOAL. असं ग्रुपने जर राहत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? SHOAL शोल. नेक्स्ट, समवन हू वॉक्स अबाउट इन स्लीप. झोपेमध्ये बोलणं. असं काही शब्द रिपीट होत आहे, त्याचं कारण असं की आपण पालनसुरी जशाच तसं घेतलेले. मग ते आता सेग्रिगेट नाही करत बसलो. एखादा शब्द आला तर तो लगेच काढून टाकायचा त्यावर नाही. येऊन तिथं ना सोमनॅम्बुलिस्ट आलाय, झोपेमध्ये चाललं, त्याला सोमनॅम्बुलिस्ट म्हणायचं. घेतलाय तर घेतलाय. इथे लक्षात आहे या पुस्तकामध्ये, ब्लॅक बुक मध्ये सुद्धा तर घेतलाय. काय फरक नाही पडणार, लगेच इतका लॉस काही नाही होणार. सोमनॅम्बुलिस्ट. झोपेमध्ये चालण्याची जर सवय असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याला आपण काय म्हणू शकतो? सोमनॅम्बुलिस्ट. SOMNAMBULIST सोमनॅम्बुलिस्ट. SOMNAMBULIST सोमनॅम्बुलिस्ट. झोपेमध्ये जो चालतो त्याला सोमनॅम्बुलिस्ट असं म्हणतात. अ पर्सन हू नेव्हर टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स. ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे ते कुठल्याही प्रकारचं ड्रिंक न करणारा, अल्कोहोलिक ड्रिंक्स न घेणारा किंवा ज्याने कधीही घेतलेलं नाहीये असा. माझ्याकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याला म्हणजे काय, ते 5% जरी असेल, 42% सुद्धा असेल तरी सुद्धा 5% अल्कोहोल असणारा ड्रिंक सुद्धा न घेणं किंवा 42% 42% अल्कोहोल असणारा सुद्धा ड्रिंक न घेणं, कुठल्याही प्रकारचं 100% अल्कोहोल असणारा सुद्धा ड्रिंक न घेणं, त्याला काय म्हणतो आपण? टीटोटलर. ज्याने स्पर्श असा ना, स्पर्श सुद्धा केला नाहीये त्या बॉटलला, त्याला म्हणतात टीटोटलर. TEETOTALLER टीटोटलर. म्हणजे ज्याने कधीही या गोष्टींना स्पर्श केला नाहीये किंवा जो कधीही बसला नाहीये. राईट? नेक्स्ट वर्ड, समवन हॅव्हिंग मेनी स्किल्स. अशी एखादी व्यक्ती ज्याच्याकडे वेगवेगळे स्किल्स आहेत. बोलण्याचं कौशल्य आहे, लिखाणाचं कौशल्य आहे. तो सभेमध्ये उभं राहिलं की किती, एक अर्धा तास, 1 तास बोलू शकतो, आरामात बोलू शकतो. बोलताना ज्याच्या तोंडून काय म्हणतो, सरस्वती असं काय म्हणतात, सरस्वतीचा वावर आहे त्या ठिकाणी असं वाटेल. म्हणजे इतकं चांगलं बोलतोय सुद्धा. जो स्पोर्ट्स मध्ये सुद्धा चांगला आहे. राईट? एकदम चांगला स्पोर्ट्स प्लेअर आहे. त्याला काय म्हणू आपण? वर्सटाईल. वेगवेगळे स्किल्स त्याच्याकडे आहेत. द वन हू इज इनेप्ट ॲट मेनी स्किल्स, एक्सपर्ट आहे वेगवेगळ्या स्किल्स मध्ये, दॅट इज नोन ॲज वर्सटाईल. मराठीमध्ये शब्द आहे त्याला अष्टपैलू. अष्टपैलू व्यक्तिमत्व. वर्सटाईल पर्सनॅलिटी, अष्टपैलू व्यक्तिमत्व. अ पर्सन हू इज लॉंग एक्सपिरियन्स्ड और प्रॅक्टिस्ड इन अन ऍक्टिव्हिटी. एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये एखाद्या व्यक्तीने जर आपल्या आयुष्याचा बराचसा काळ घालवलेला असेल किंवा त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असेल. राईट? एखाद्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती, तर त्याला आपण काय म्हणतो? वेटरन. VETERAN वेटरन. मिलिटरी वेटरन्स, आर्मी वेटरन्स, असे वेटरन्स जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क मध्ये आहेत त्यांना आपण वेटरन हा शब्द वापरतो. ओके. द सायंटिफिक स्टडी ऑफ साऊंड. आवाजाची निर्मिती कशी होते? द प्रोडक्शन ऑफ साऊंड, देन द ट्रान्समिशन ऑफ साऊंड अँड देन द रिसीव्ह, हाऊ इट कॅन बी रिसीव्ड. मग त्याचं रिसीव्ह कशा प्रकारे केला जातो हे सगळ्याचं जे सायंटिफिक स्टडी केलं जातं. म्हणजेच काय? सायंटिफिक स्टडी ऑफ साऊंड इज नोन ॲज अकॉस्टिक्स.
AC आहे, डबल सी नाही, एकच सी आहे. ACOUSTICS, अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स, अकॉस्टिक की मग त्यांनी अकॉस्टिक असा शब्द वापरलाय. अकॉस्टिक्स असं सुद्धा आहे. अकॉस्टिक म्हणजे काय? ध्वनिशास्त्र. ध्वनिशास्त्र, ध्वनिशास्त्र. अ पार्शियल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी. मेमरी म्हणजे आपली स्मृती. स्मृतीचा एक काही पर्सेंट मध्ये जरी त्याचा लॉस झाला असेल किंवा टोटल लॉस होणं, स्मृतीचा लॉस म्हणजे काय? मेमरी लॉस होणं. मेमरी लॉस जो इश्यू असतो त्याला आपण काय म्हणतो? ॲम्नेशिया. AMNESIA, ॲम्नेशिया. AMNESIA, ॲम्नेशिया. ॲम्नेशिया. नेक्स्ट वर्ड, whose names are not known and unknown author. मी म्हटलं ना, याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय, एखादा पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा ऑथर माहित नाही, लेखक माहित नाहीये, किंवा मग काय असं एखादा लेटर लिहिलं जातं, एखाद्याला धमकी वजा, आणि त्या लेटर मध्ये नाव दिलेलं नसतं. खाली नाव दिलेलं नाही म्हणजे काय? निनावी आहे. एक निनावी, न्यूज मध्ये येतं की निनावी पत्र आलं आणि एखाद्या आमदाराला, एखाद्या खासदाराला धमकी दिली कारण त्याने भ्रष्टाचार केला असतो. राईट? असं होतं. आपल्याकडे नसेल होत, दुसऱ्या देशांमधले खासदार, दुसऱ्या देशांमधले आमदार भ्रष्टाचार करतात, आपल्याकडे नसतील कधी. जे नाव ज्या ठिकाणी दिलेलं नसतं त्याला निनावी असं म्हणतात. म्हणजे काय? अनॉनिमस. ANONYMOUS, अनॉनिमस. म्हणजे एखाद्या पुस्तकाचा लेखक माहित नसतो त्याला अनॉनिमस बुक म्हणतात. म्हणजे लेखक माहित नाही, ऑथर इज नॉट नोन. किंवा मग एखाद्या ठिकाणचा पत्र वगैरे असेल त्याचा सुद्धा ऑथर जर माहित नसेल, लिखाण ज्याने लिहिलंय ते माहित नसेल, तर त्याला आपण अनॉनिमस असं म्हणतो. नेक्स्ट बघा, अ मेडिसिन टू नलिफाय द इफेक्ट ऑफ पॉइझन. पॉइझन म्हणजे काय? विष. विषाचा परिणाम नष्ट कर, नलिफाय म्हणजे तो परिणाम नष्ट करण्यासाठी. इफेक्ट ऑफ पॉइझन, पॉइझनचा जो परिणाम आहे तो नष्ट करण्यासाठी जे एक मेडिसिन दिलं जातं, दॅट मेडिसिन इज नोन ॲज अँटीडोट. ANTIDOTE, अँटीडोट. ANTIDOTE. GR ग्रुप बी मेन्स 2020. अँटीडोट वर्ड विचारला गेलेला, अँटीडोट. ओके, ANTIDOT, अँटीडोट. विषाचा परिणाम नष्ट करण्यासाठी हे जे मेडिसिन दिलं जातं दॅट इज नोन ॲज अँटीडोट. नेक्स्ट इज a military structure where arms and ammunition and other military equipments are stored. Stored म्हणजे काय? साठवून ठेवणे. साठवून ठेवणे. इक्विपमेंट्स म्हणजे काय? साधने. मिलिटरी म्हणजे आर्मीचे साधनं. आर्मी स्ट्रक्चर म्हणजे असं एखादी काय बिल्डिंग वगैरे. राईट? BUILDING, अशी एखादी बिल्डिंग ज्या ठिकाणी वेअर आर्म्स अँड ॲम्युनिशन. आर्म्स अँड ॲम्युनिशन म्हणजे काय? दारुगोळा, इक्विपमेंट्स, बंदुका, टँक्स वगैरे असं सगळं. ॲम्युनिशन म्हणजे काय? जे बुलेट्स वगैरे असतात, ग्रेनेड्स असतात, दॅट इज नोन एज ॲम्युनिशन. आर्म्स, वेपन्स. वेपन्स असतील, ॲम्युनिशन असेल, असं सगळं ज्या ठिकाणी साठवून ठेवलं जातं दॅट प्लेस इज नोन ॲज आर्सेनल. ARSENAL, आर्सेनल. ओके, इमेज तुमच्या समोर दिली बघा, इमेज पाहू शकता. दिस इज नोन ॲज, बघा हे असं सगळं साहित्य ठेवलं जातं ज्या ठिकाणी, दॅट प्लेस इज नोन ॲज आर्सेनल. ओके ओके. नेक्स्ट, वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. ओके, अगोदर काय आहे ना, अकाउंटिंग झालेलं असतं. ACCOUNTING, अकाउंटिंग. मग जर अकाउंटिंग झाल्याच्या नंतर जी प्रोसेस असते दॅट प्रोसेस इज नोन ॲज ऑडिटिंग. AUDITING, ऑडिटिंग. आणि ऑडिटिंग करण्याचं काम हा पठ्ठ्या करतो, याला म्हणतात ऑडिटर. AUDITOR, ऑडिटर. इथं लक्षात. द वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सचं जे एक्झामिनेशन करण्याचं काम, परीक्षण करण्याचं काम करतो त्याला म्हणतात ऑडिटर. फायनान्शियल रेकॉर्ड्स ज्या आहेत किंवा फायनान्शियल रेकॉर्डचं परीक्षण करण्याचं काम ऑडिटर करतो. याला काय म्हणतो आपण? ऑडिटरला मला वाटतं लेखा परीक्षक असा शब्द असेल बघा, त्या लेखा परीक्षक. अकाउंटंट जो असतो, अकाउंटंट, त्याला लेखापाल शब्द आहे.
तर ऑडिटरला लेखा परीक्षक शब्द असेल तुम्ही चेक करून घेऊ शकता. अ पर्सन हु कॅन स्पीक ओनली 2 लँग्वेजेस, अशी एखादी व्यक्ती जी फक्त 2च लँग्वेजेस बोलू शकते, दॅट इज नोन ॲज बायलिंग्युअल. हा जो बाय आहे ना, इट मीन्स 2. बायलिंग्युअल. ओके, लिंग्युअल म्हणजे भाषेसंबंधी, बाय म्हणजे 2च भाषा बोलणारी व्यक्ती बायलिंग्युअल. आणि 2 पेक्षा अनेक भाषा बोलू शकत असेल, दॅट पर्सन इज नोन ॲज पॉलीग्लॉट. GLOT, पॉलीग्लॉट. 2 पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी किंवा समजू शकणारी व्यक्ती जी आहे ती पॉलीग्लॉट. इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मल्लिकार्जुन खरगे, यांना मी हिंदी बोलताना ऐकलंय, ही स्पीक्स इंग्लिश ऑल्सो. देन त्यांना मराठी सुद्धा बोलताना ऐकले, कन्नड सुद्धा बोलतायत, आणखी काही लँग्वेजेस बोलतायत. म्हणून त्यांना आपण मल्लिकार्जुन खरगे यांना पॉलीग्लॉट असा शब्द वापरू शकतो, कारण ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. ऐकले सुद्धा मी आणि ते न्यूजपेपर मध्ये सुद्धा आलं होतं. पॉलीग्लॉट हा शब्द त्यांना वापरू शकतो. वर्ड्स अटर्ड इम्पायसली अबाउट गॉड. इम्पायसली म्हणजे अपवित्रपणे. अपवित्रपणे. इम्पायसली. PIOUSLY. पायसली म्हणजे पवित्रपणे. पायसलीचा अँटोनिम होईल इम्पायसली, अपवित्रपणे. ओके, पायस म्हणजे पवित्र. आता बघा, वर्ड्स अटर्ड उच्चारणे, इम्पायसली अबाउट गॉड देवाविषयी अपवित्र असे शब्द काढणे, ही एक फ्रेज आहे. किंवा द ऍक्ट ऑफ स्पीकिंग इररेव्हरंटली अबाउट सॅक्रेड थिंग्स. सॅक्रेड म्हणजे काय? पवित्र. मग या पवित्र गोष्टींविषयी इररेव्हरंटली म्हणजे काय? अनादरपूर्वक. आदरपूर्वक असतं रिस्पेक्टफुली. रिस्पेक्टचा अँटोनिम आहे इररेव्हरंटली. REVE हा शब्द पाहून घ्या बरं का. REVERENT, रेव्हरंट किंवा रेव्हरंटली म्हणजे काय? आदरपूर्वक. आदरपूर्वक म्हणूयात त्याला, राईट. रेव्हरंटली याचा अँटोनिम आहे इररेव्हरंटली. आदरपूर्वक नाही असा त्याला म्हणता येईल अनादरपूर्वक, राईट. अनादरपूर्वक. ओके, मग देवाविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी अनादरपूर्वक बोलणं म्हणजे आदर न करणं, त्याला शब्द आहे ब्लास्फेमी. BLASPHEMY. ब्लास्फेमी. BLASPHEMY. ब्लास्फेमी म्हणजेच काय? अनादरपूर्वक बोलणे देव किंवा पवित्र गोष्टींविषयी. अ डॉक्टर हू स्पेशलाइजेस इन द स्टडी और ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीजेस. हे हर्ट नाहीये बरं का. HURT. हर्ट म्हणजे वाईट वाटणे. वाईट वाटणे एखाद्या गोष्टीवरती, हे झालं हर्ट. आणि हार्ट म्हणजे काय? भाऊ कदम त्याला हृदय असं काहीतरी म्हणतो ना, ते म्हणजे आपलं हृदय, त्याला काय म्हणता येईल? हार्ट. हार्ट. हर्ट नाही, इथं जे असतं दॅट इज हार्ट. काहीतरी झाल्याच्या नंतर जो त्रास होतो, दुःख होतं, दॅट इज हर्ट. आणि हर्ट सुद्धा इथंच होतं, राईट. ओके. ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीजेस. हृदयासंबंधीच्या रोगांचं जो ट्रीटमेंट करतो दॅट इज नोन ॲज कार्डिओलॉजिस्ट, राईट. कार्डिओलॉजिस्ट. हृदयरोग तज्ञ. हृदयरोग तज आणि ज्ञ. हृदयरोग तज्ञ. मराठीवाले मास्तर पुण्यामधून सांगतात बघा काय, तज्ञ नाही तज्ञ. तसं म्हणायचं तर तसं म्हणा, हृदयरोग तज्ञ, त्याला म्हणतात कार्डिओलॉजिस्ट. ओके. नेक्स्ट, वन हू प्लान्स द स्टेप्स अँड मूव्स इन डान्स. डान्स शिकवणारे, नृत्य शिकवणारे जे गाईड असतात त्यांना जो शब्द आहे, म्हणजे त्याच्यामधले मुवमेंट्स कशा करायच्या, ओके, ते जे आहे मला येत नाही, मला माहित नाही ते कसं झालं आता. ते डान्स आणि त्याच्यामधले ज्या मुवमेंट्स आहेत ते सांगणारा जो व्यक्ती असतो दॅट इज नोन ॲज कोरिओग्राफर. CHOREOGRAPHER. कोरिओग्राफर. रेमो डिसूजा. रेमो डिसूजा. तुम्ही फक्त रील्स पाहून मोकळे होता, समजून नाही घेत. रेमो डिसूजा वगैरे हे जे, किंवा मग आपला साऊथचा एक कोण आहे कोरिओग्राफर आहे तो प्रभुदेवा. प्रभुदेवा यांचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. These people are
कोरिओग्राफर्स, ते मूव्हीज मध्ये ऍक्टर्स असतील, ऍक्ट्रेसेस असतील, त्यांना डान्स मधल्या स्टेप्स असतील, मुवमेंट्स असतील किंवा मूव्स असतील त्या सांगण्याचं काम करतात, म्हणून त्यांना कोरिओग्राफर्स असं म्हणतात. राईट. प्रचंड पैसा याच्यामध्ये, शिकून घ्या डान्स वगैरे. अ पर्सन दॅट वन वर्क विथ ऍट द सेम प्लेस इन अ प्रोफेशन ऑर बिझनेस. एकाच ठिकाणी ही एक ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारा ए, बी आणि सी एकाच ऑर्गनायझेशन मध्ये काम करतायत, तर ते एकमेकांचे काय झाले, सहकारी झाले. राईट. सहकारी यासाठी इंग्लिश मध्ये शब्द आहे कलिग्स, COLLEAGUE, कलिग. राईट. एकमेकांचे कलिग. प्लुरल होतं, यस द्यावं लागतं फक्त, यस, कलिग्स. ओके. ते माझे सहकारी आहेत, ए बी सी हे माझे सहकारी आहेत. ए बी अँड सी आर माय कलिग्स. समजते. सहकारी एकाच ठिकाणी जर काम करत असो तर त्याला आपण कलिग म्हणतो. अन असेंब्ली ऑफ वर्शिपर्स. वर्शिपर्स म्हणजे काय, देवाचे जे उपासक आहेत, उपासक, या उपासकांचं असेंब्ली म्हणजे काय, एकत्र जमणं. एकत्र जमल्यानंतर तुम्ही जे प्रार्थना असेल किंवा मग एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्ही एकत्र जमता वगैरे, त्यासाठी जो शब्द आहे दॅट वर्ड इज कॉंग्रिगेशन. कॉंग्रिगेशन. राईट. कॉंग्रिगेशन ऑफ वर्शिपर्स. CONGREGATION, कॉंग्रिगेशन. येते का लक्षात. दिस इज नोन ॲज कॉंग्रिगेशन. अ ग्रुप ऑफ पीपल हु हॅव कम टुगेदर इन अ रिलिजियस बिल्डिंग फॉर वर्शिप अँड प्रेयर. एखाद्या ठिकाणी, एखाद्या रिलिजियस धार्मिक स्थळामध्ये, धार्मिक स्थळी जमा होतात कशासाठी, वर्शिप अँड प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रार्थना आणि वर्शिप म्हणजे काय, पूजा. पूजा प्रार्थनेसाठी एका ठिकाणी जमणे, धार्मिक स्थळी जमणे. त्यासाठी जमणे या लोकांचा एकत्र जर आलेले असतील त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे कॉंग्रिगेशन. CONGREGATION, कॉंग्रिगेशन. नेक्स्ट. अ पर्सन हु रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. समस्त जग हे माझा देश आहे किंवा मग हे विश्वची माझे घर असं जे म्हणणं आहे त्यासाठी जो शब्द आहे तो कॉस्मोपॉलिटन आहे. वन हु इज अ सिटीजन नॉट ऑफ अ कंट्री बट ऑफ द वर्ल्ड. जगाचा जो नागरिक झालाय, आता देशाचा नागरिक नाही राहिला. तसंही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या एकदम या प्रचंड डेव्हलपमेंट नंतर आणि कम्युनिकेशनचे मीडिया आहेत त्यांच्या डेव्हलपमेंट नंतर काय झालंय, एक विश्व काय, वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय, हे जगच एक खेडं बनलंय. मग त्यामुळे कोणी एक या फक्त देशाचा नागरिक नाही राहिला, तर प्रत्येक जण देशाचा नागरिक, एका जगाचा नागरिक झालाय. ऑफ होल वर्ल्ड, सिटीजन ऑफ अ होल वर्ल्ड. त्याला आपण कॉस्मोपॉलिटन असं म्हणूया. सगळं काय होणं, फार जवळ येणं, कॉस्मोपॉलिटन. एकच आहे असा विचार करणं, वेगवेगळ्या गोष्टी नाही. अ पर्सन इन चार्ज ऑफ अ म्युझियम. म्युझियमचं स्पेलिंग पाहून घ्या. MUSEUM, म्युझियम. MUSEUM, म्युझियम म्हणजे संग्रहालय. राईट. या संग्रहालयाचा जो इन्चार्ज असतो, प्रभारी असतो, त्याचं देखभाल करण्याचं काम करतो, त्याला क्युरेटर शब्द आहे. आणि हा क्युरेटर शब्द फॉरेस्ट गार्डला अलीकडे विचारला गेला, TCS द्वारे कंडक्ट केलेल्या एक्झाम मध्ये, त्यानंतर आणखी एक दोन एक्झाम्स मध्ये विचारला गेलाय क्युरेटर. ओके. CURATOR, क्युरेटर. द स्टडी ऑफ पॉप्युलेशन अँड इट्स डायनामिक्स. लोकसंख्या आणि लोकसंख्येमध्ये होणारे बदल, चेंज, याचं जे स्टडी करणारं जे एक सायन्स आहे किंवा मग ती स्टडी आहे, जो अभ्यास आहे, त्याला म्हणतात डेमोग्राफी. डेमोग्राफी, लोकसंख्या, त्याच्यामध्ये होणारे चेंजेस, याचा स्टडी करणारं शास्त्र डेमोग्राफी. नेक्स्ट वर्ड. द सायंटिफिक स्टडी ऑफ स्किन डिसीजेस. त्वचा, स्किन म्हणजे काय, त्वचा, आणि डिसीजेस म्हणजे रोग. त्वचेचे रोग, त्वचेचे आजार यांचं जे सायंटिफिक स्टडी आहे त्या स्टडीला काय म्हणतो आपण, डर्मिटॉलॉजी. आता डर्म किंवा डर्मॅटो, DERMATO, डर्मॅटो किंवा डर्मा या शब्दांचं मिनिंग होतं त्वचे संबंधित, स्किन संबंधित. मग डर्मेटॉलॉजी त्वचेच्या आजारांविषयीचा जो एक सायंटिफिक स्टडी आहे दॅट इज डर्मिटॉलॉजी. आणि मग त्याच्यानंतर जो याचा डॉक्टर असतो त्याला काय म्हणतात, डर्मॅटोलॉजिस्ट. डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे
त्वचा रोग तज्ञ, त्वचा रोग त अर्धा ज ज्ञ. मी शिकवायचं त्वचा रोग तज्ञ आणि मराठीचे मास्तर लगेच अवघडते नाही इंग्लिश वाला चुकला. त्वचा रोग तज्ञ असतात, तज्ञ. तसं म्हणायचं तर तसं म्हणा, त्वचा रोग तज्ञ म्हणा किंवा तज्ञ म्हणा, जे तुम्हाला योग्य वाटतंय ते. डर्मेटॉलॉजिस्ट. गेम इन विच नो वन विन्स, असा एक खेळ ज्याच्यामध्ये कोणी जिंकत नाही. नवरा बायकोच्या भांडणामध्ये एकाचा विजय होतो. थोडं स्पष्टच करतो. ए हा पुरुष, बी ही स्त्री. मुलींचा चेहरा गोल असतो, सुंदर असतो, म्हणून त्याला आपण गोल चेहरा घेतला, बी. यांचं जर भांडण झालं, समजा नवरा बायको आहे, प्लस देऊया नवरा बायको, याचं जर भांडण झालं तर विजय नेहमी बीचाच ठरलेला आहे. का? जिंकणार फक्त स्त्रीच, बायको जिंकणार भांडणामध्ये. मग इथं बघा, या खेळामध्ये, या भांडणाच्या खेळामध्ये इथं कोणाचा तरी विजय होतोय, कोणाचा काय, बायकोचाच होतोय. परंतु दुसरा एक गेम आहे, कुठला तरी एक खेळ आहे, त्या खेळामध्ये जर कुठलीही पार्टी, कुठलीही साइड जिंकत नसेल, म्हणजे काय होतं, मॅच टाय होते. टाय नाही म्हणतात, तिथून आणखी पुढे नाही जात आपण. टाय होणं म्हणजे काय, मॅच तिथेच थांबणं, म्हणजे काय, मॅच ड्रॉ होते. आलं ड्रॉ जवळ. DRAW. क्रिकेट मॅचेस विषयी तुम्ही बरेचदा ऐकलं असेल. कोण जिंकलं? अरे नाही, पाऊस आला, मॅच ड्रॉ झाली. कोण जिंकलंच नाही, कोणी, मॅच ड्रॉ झाली. ड्रॉ, DRAW. अ गेम इन विच नो वन विन्स, दॅट इज ड्रॉ. कोणी जिंकत नाही, ड्रॉ होणे, ड्रॉ आहे, तर ड्रॉ म्हणतात. अ थिंग फिट टू बी इटन. फिट टू बी इटन, एखादी वस्तू खाण्यासाठी योग्य आहे, सुयोग्य आहे. त्याला काय शब्द आहे आपल्याकडे? एडिबल. EDIBLE. एडिबल. एडिबल म्हणजे खाण्यायोग्य, खाण्यायोग्य. आता दुसरा असतं, असं आपण तुम्ही ऐकलं असेल बघा, एडिबल, EDIBLE, एडिबल ऑइल. खाण्याचं तेल, खाण्यासाठी वापरलं जाणारं तेल, एडिबल ऑइल, राईट. एडिबल खाण्यासाठी जे योग्य आहे, खाण्यासाठी सुयोग्य आहे, असं एडिबल. अ थिंग विच इज फिट टू बी इटन. लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, फार कमी काळासाठी जे लास्ट होतं, म्हणजे चालतं, टिकतं, त्याला काय म्हणतात? क्षणभंगूर. मराठीमध्ये, हे मराठी सुद्धा करा बरं का. मी मराठी शिकवत नाही सध्या तरी, इंग्लिश शिकवतोय, मला इंग्लिश शिकवायचंय, इंग्लिश शिकू शकतो, मराठीचा नंतर विचार. त्याला काय म्हणतात? एफिमेरल. EPHEMERAL. एफिमेरल, क्षणभंगूर, फार शॉर्ट टाइम साठी जे एखादी गोष्ट टिकते. अ थिंग विच लास्ट फॉर अ शॉर्ट टाइम. हे जे लास्ट शब्द आहे ना, अ थिंग किंवा लास्टिंग, याचा अर्थ असतो काही कालावधीसाठी टिकणे. ओके. एखाद्या शॉर्ट टाइम साठी जी गोष्ट टिकते त्याला काय म्हणतो आपण? एफिमेरल. याचा सिनोनिम एक आहे बघा, ट्रान्झिएंट. TRANSIENT. ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट म्हणजे सुद्धा क्षणभंगूर, म्हणजेच कमी कालावधीसाठी टिकणार. याच्यासाठी आणखी एक शब्द आहे बरं का, सिनोनिम, टेम्पररी. TEMPORARY. टेम्पररी, राईट. आणि मग या तीनही शब्दांचा अँटोनिम भेटतो आपल्याला, परमनंट. PERMANENT. परमनंट. येते का लक्षात? असे धडाधड शब्द लिहिता आले पाहिजे. एफिमेरल, ट्रान्झिएंट, टेम्पररी, शॉर्ट टाइम साठी, कमी कालावधीसाठी टिकणारे. यांचा अँटोनिम काय? परमनंट. येतंय का लक्षात? अ शॉर्ट स्पीच ऍट द एंड ऑफ अ प्ले. प्ले म्हणजे हा खेळ नाहीये, प्लेचा अर्थ खेळ सुद्धा होतो. दुसरा हा या ठिकाणी जो वापरलाय तो आहे नाटक. जर एखादं नाटक असेल, त्या नाटकाच्या शेवटी एक शेवटचा व्यक्ती जो स्टेजवर राहून, कोणीही समोर नसताना फक्त जो बोलत असतो, त्याला एपिलॉग असं म्हणतात. अ शॉर्ट स्पीच ऍट द एंड ऑफ अ प्ले. नाटकाच्या शेवटी जे एक शॉर्ट स्पीच असतं, छोटस भाषण असतं, त्याला एपिलॉग. EPILOGUE. एपिलॉग. डायलॉग, एपिलॉग. आणखी कोणकोणते शब्द आहेत? कॅटलॉग. शेवटी बघा, LOGUE. LO स्पेलिंग चुकू नये म्हणून पुन्हा एकदा सांगतो, LOGUE अशा प्रकारचं स्पेलिंग असतं. ओके. LOGUE. एपिलॉग, डायलॉग, कॅटलॉग, अमुक अमुक लॉग, तमुक लॉग, LOGUE. ओके. शेवटचे दोन शब्द तुमच्या लक्षात येणार नाहीत मी कोणते बोललो.
नेक्स्ट, कॉझिंग ऑर एंडिंग इन डेथ. एखाद्याला मृत्यूच कारण होणं किंवा मृत्यू होणं म्हणजे काय? फेटल आहे सगळं, त्याला फेटल शब्द आहे. FATAL, फेटल, दुर्दैवाने, राईट, दुर्दैवाने वगैरे असं म्हणतो. दॅट इज नोन एज फेटल. FATAL, फेटल. ओके. नेक्स्ट, वन हू रन्स अवे फ्रॉम जस्टिस ऑर द लॉ. एखाद्या देशातून तिथे काहीतरी कांड करून ठेवायचं, घोटाळा करून ठेवायचा आणि मग तो देश सोडून निघून जायचा दुसऱ्या देशामध्ये, राईट. अँटिगा वगैरेच्या देशामध्ये. अँटिगाला कोण गेलं? गुगलला चेक करून घ्या. ऑनलाईनला आपण नाव नाही घेऊ शकत ना. असे काहीतरी तुम्ही एखाद्या देशामध्ये घोटाळा वगैरे करून ठेवताय, पैसा वगैरे बँकांचा लुटताय आणि तुम्ही दुसऱ्या देशात निघून जाताय, म्हणजे इथला कायदा असेल, वन हू रन्स अवे फ्रॉम जस्टिस ऑर द लॉ, कायदा असेल किंवा इथली एक न्याय यंत्रणा असेल, त्याच्यापासून तुम्ही पळ काढताय, त्याला म्हणतात फ्युजिटिव्ह. हिंदी शब्द त्याला भगोडा, भगोडा, राईट. ज्याने पलायन केलंय, पलायनवादी, राईट. अशा प्रकारे फ्युजिटिव्ह, FUGITIV, फ्युजिटिव्ह. फ्युजिटिव्ह शब्द आहे बघा. जो कायदा आणि न्याय प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर पळतो, त्याला भगोडा असं म्हणतात, त्याला फ्युजिटिव्ह असं म्हणतात. वन हू इट्स टू मच, प्रचंड खाणारा, प्रचंड खाण्याचा शौकीन, खाण्याचा प्रचंड मोठा शौकीन, त्याला म्हणतात ग्लटन. काय लोक याला ग्लुटॉन, ग्लुटॉन असं पण म्हणतात. ग्लटन असं सुद्धा उच्चार आहे. काही लोक ग्लुटॉन म्हणत असतील तर ते लक्षात ठेवा, किंवा ग्लटन एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. GLUTTON, 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 GLUTTON स्पेलिंग साठी चालू. ओके, ग्लुटॉन. नेक्स्ट इज होल्डिंग अन ऑफिस विदाउट रिसिव्हिंग पे. पगारच नाही, बिनपगारी आणि फुल अधिकारी म्हणजे काय? होल्डिंग अन ऑफिस विदाउट रिसिव्हिंग पे. पगार नाही, सॅलरी नाही, फक्त तुमच्याकडे एक अधिकार पद दिले. बिनपगारी फुल अधिकारी म्हणायचं याला ऑनररी. HONORARY, ऑनररी. हे आपल्या गावठी भाषेत सांगितलं, बिनपगारी फुल अधिकारी. ऑनररीचं मिनिंग तुम्हाला थोडंसं आणखी एक्सप्लेन करतो. आपले जे माय फेवरेट क्रिकेट प्लेअर किंवा पर्सनॅलिटी म्हणूयात त्यांना, MSD, महेंद्रसिंग धोनी. ओके. इंडियन आर्मी मध्ये पॅरा रेजिमेंट मध्ये ते लेफ्टनंट कर्नल आहे, लेफ्टनंट कर्नल. ओके. या दोन्ही शब्दांचं स्पेलिंग देतो, स्पेलिंग चुकायला नको. LIEUTENANT, लेफ्टनंट. ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन इज लाईक लेफ्टनंट, अमेरिकन प्रोनाउन्सिएशन आहे लेफ्टनंट. आणि दुसरा शब्द आहे कर्नल, COLONEL, कर्नल. अमेरिकन प्रोनाउन्सिएशन आहे कॉलोनेल किंवा कर्नलच म्हणतात त्यांना, राईट, अमेरिकन प्रोनाउन्सिएशन मध्ये. ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन इज लाईक कर्नल, कर्नल. ओके. कर्नल असं कोणी म्हणत नाही, कर्नल. ओके. लेफ्टनंट कर्नल आहे MS धोनी, पॅरा रेजिमेंट मध्ये, इंडियन आर्मी मध्ये. त्यांना ते पद ऑनररी दिलेलं आहे, म्हणजे ते त्या पदावर वगैरे आहेत. आणि मग ते सॅलरी वगैरे मिळते का नाही, ते घेतात का नाही, तो भाग वेगळा, तुम्ही चेक करून घ्या, विचारून घ्या. जो मिनिंग आहे वर्डचा तो फक्त इथे एवढं सांगितलंय. अधिकार पद दिलं असतं, अधिकारी तुम्ही फुल असता, तुम्हाला पगार नसतो, त्याला ऑनररी म्हणतात. आणि सचिन आपले MS धोनी पॅरा रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट कर्नल ऑनररी आहेत. सचिन तेंडुलकर हे सुद्धा इंडियन एअरफोर्स मध्ये एका रँक वरती आहेत. त्यांची रँक काय आहे तुम्ही मला या ठिकाणी व्हॉट्सअप करू शकता, नंबर दिलेला आहे. ब्लॅक बुक मधील सुरुवातीचे म्हणजे आपण ब्लॅक बुक मधील जे मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्यातील 100 वर्ड्स आज संपले. यानंतर आपण 101 ते 150 असे 50 वर्डची नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक लेक्चर पाहणार आहोत, ते वर्ड्स पाहणार आहोत. लवकरच नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटत आहोत आपण. शब्द 2 एकत्र झाले. तोपर्यंत जय हिंद, टेक केअर, बाय बाय.